आपल्या सगळ्यांचं स्वागत। काल नाशिकमध्ये जी दुर्दैवी घटना घडली त्याच्यात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले, पण आता अमरावतीमध्ये आज तशाच प्रकारच्या घटनेची पुनरावृत्ती होता होता टळली आहे। काल संध्याकाळी अचानकपणे ऑक्सिजनच्या साठ्यात गडबड झाली। इतक्या पंजाबराव देशमुख रुग्णालयात ऑक्सिजनचा साठा अचानकपणे संपला। दरम्यान रुग्णालय प्रशासनाने तातडीने काही रुग्ण उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवले आणि हा सगळा जो पुढचा अनर्थ होता तो टळलेला आहे। रुग्णालय प्रशासनाने मात्र ही बाब माध्यमांपासून लपवून ठेवल्याचं उघड झालंय। दरम्यान आज पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह रुग्णालयाची पाहणी केली। पंजाबराव देशमुख रुग्णालयामध्ये ऑक्सिजनची कमतरता झाली होती। यावेळी इथल्या कर्मचारी नर्स यांनी तातडीने काळजी घेत रुग्णांना दुसरीकडे हलवल्याचं पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे एक मोठी दुर्घटना होता होता टळली, सतर्कता महत्त्वाची ठरली असंच म्हणावं लागेल। संजय शेंडे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। संजय, या रुग्णालयात किती रुग्णांवर उपचार सुरू होते, किती ऑक्सिजनचा साठा होता आणि आताची परिस्थिती नेमकी कशी आहे? अमरावतीमध्ये 2 कोविड हॉस्पिटल आहे, एक तर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि अतिरिक्त पेशंट झाले म्हणून त्या ठिकाणी पंजाबराव देशमुख रुग्णालयाला सुद्धा काही कोविडचे पेशंट जे आहे ते पेशंट देण्यात आलेले आहेत। तिथे देखील जवळपास 100 ते 150 रुग्णांवर कोविडचा उपचार केला जातो। मात्र काल सायंकाळी 7:30-8च्या दरम्यान अचानक काहीतरी एक फुटल्याचा काही रुग्णांना आवाज आला आणि त्यानंतर आम्ही या रुग्णालयात गेलो तेव्हा माहीत पडलं की इथे काहीतरी गडबड झालेली आहे। मात्र त्या दरम्यान रुग्णालयाने काही झालं नसल्याचं सांगितलं। मात्र त्याच वेळी आम्हाला शंका आली होती की इथला गॅस वगैरे काहीतरी ऑक्सिजन वगैरे कमी झाला असावा। मात्र आज ही गोष्ट स्पष्ट झालेली आहे की पंजाबराव देशमुख रुग्णालयातला ऑक्सिजनचा जो पुरवठा आहे तो पुरवठा काल कुठेतरी ऐन वेळी संपला होता आणि सिलेंडर यायला वेळ होता। त्यामुळे एक मोठी घटना खरं तर घडत होती त्या ठिकाणी। परंतु मात्र रुग्णालयातील ज्या नर्सेस असतील किंवा डॉक्टर असतील यांनी तातडीने जे सिरियस पेशंट होते त्या सिरियस पेशंटला अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवले आणि तोपर्यंत ऑक्सिजनची सुद्धा व्यवस्था केली आणि नंतर मग ऑक्सिजनचा पुरवठा आला, ऑक्सिजन सिलेंडर आले आणि सिलेंडर आल्यानंतर पूर्ववत ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला। त्यामुळे एक मोठी जी घटना आहे, जर सतर्कता काल जर वेळी जर ठेवली नसती तर मात्र ही घटना मोठी घटना काल घडू शकली असती। कारण यापूर्वी सुद्धा पंजाबराव देशमुख रुग्णालयात 4 लहान मुलांवर ICU मध्ये आपण पाहू शकतो की त्यावेळेस चुकीच्या इंजेक्शनमुळे 3 बालक दगावले होते। मात्र काल रुग्णालयातल्या प्रशासनानं, डॉक्टर, तिथे डीन वगैरे सगळे एकाच वेळी त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी व्यवस्था केली आणि तोपर्यंत रुग्ण काही हलवले, काही तोपर्यंत गॅस ऑक्सिजनचा साठा सुद्धा आला, ऑक्सिजनचा पुरवठा पूर्ण करण्यात आला आणि त्यामुळे मोठी घटना घडली। मात्र काल प्रशासनानं, रुग्णालय प्रशासनानं काही झालं नसल्याचं सांगितलं। मात्र आज जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर जेव्हा या रुग्णालयात आणि जिल्ह्याच्या कोविड रुग्णालयात गेल्या आणि त्यांनी ऑक्सिजनच्या पुरवठ्याची पाहणी केली, व्यवस्थित आहे की नाही, त्यावेळेस मात्र ही बाब जी उघडकीस आली की रुग्णालयातला ऑक्सिजनचा पुरवठा पूर्ण संपलेला होता आणि मोठी घटना जी आहे ती घटना घडल्याचं पालकमंत्र्यांनी स्वतः सांगितलेलं आहे। विलास, धन्यवाद संजय, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। आणीबाणीच्या या सगळ्या काळामध्ये खरं तर सगळ्यांनी सतर्क राहणं गरजेचं आहे आणि त्याच सतर्कतेची प्रचिती अमरावतीतल्या या रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांकडून पाहायला मिळाली। नाशिकमध्ये दुर्दैवी घटना घडली आणि त्यानंतर काल लगेचच अमरावतीमध्ये हा प्रकार घडणार होता, पण सतर्कतेमुळे ही दुर्घटना टळली असंच म्हणावं लागेल। पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी याबद्दल नेमकं काय म्हटलेलं आहे ऐकूयात। इथं थोडी ऑक्सिजनची कमी त्या ठिकाणी झाली होती। ऑक्सिजनची कमी झाल्याबरोबर सगळ्या सिस्टमनी इथं ऑक्सिजन उपलब्ध करून दिलं आणि ज्या पेशंटला ऑक्सिजन लागत होतं ते इरविनमध्ये शिफ्ट केले। या ठिकाणी आम्ही नेक टू नेक चालतोय, रोजचा विचार करतोय, उद्याचा विचार आता कसा करायचा। आमच्याकडे टेन्शन आहे, ऑक्सिजन सप्लाय जसा व्हायला पाहिजे तसा उपलब्ध जेवढा मॅक्झिमम व्हायला पाहिजे तेवढा होत नाही आहे, पण आपण पूर्ण व्यवस्था करतो आहे त्यांची। पण यानंतर एक अतिशय महत्त्वाची बातमी आपल्या हाती येते। हाताबाहेर जाणाऱ्या कोरोना परिस्थितीवरून सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे। ऑक्सिजन आणि औषधांच्या पुरवठ्यासोबत लसीकरण आणि लॉकडाऊनच्या मुद्द्यावरून सुप्रीम कोर्टानं नॅशनल प्लॅन मागितलाय। या संदर्भात सुप्रीम कोर्टाकडून स्यू मोटो दाखल करण्यात आलाय। सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या खंडपीठानं कोरोनाच्या
तयारी संबंधी सध्या 6 राज्यातील उच्च न्यायालयात सुनावणी सुरू असल्याची दखल घेतली। दिल्ली, मुंबई, सिक्कीम, मध्य प्रदेश, कोलकाता आणि अलाहाबाद या राज्यांचा यात समावेश आहे। ते चांगल्या हितासाठी कार्यक्षेत्र वापरत आहेत, परंतु त्यामुळे संभ्रम निर्माण होतोय असं सरन्यायाधीशांनी म्हटलंय। या सगळ्याबद्दल अधिक बोलण्यासाठी आता आपल्या सोबत घटना तज्ञ उल्हास बापट आहेत। बापट सर, आज सुप्रीम कोर्टानं जी स्यू मोठो दखल घेतलेली आहे याकडे तुम्ही कसं पाहताय? काय आहे, मी राज्यघटनेच्या तरतुदी काय आहेत ते आपल्याला सांगतो की अशा तऱ्हेची स्यू मोठो दखल सुप्रीम कोर्टाला घेता येते। आणि जर का एक्झिक्युटिव्ह म्हणजे कार्यकारी मंडळाने त्याचं काम केलं नाही तर नाईलाज असतो, याला आम्ही ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम म्हणतो, जे आता चाललंय ते। तर हे ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम करावं लागतं, सुप्रीम कोर्टावर हे लादलं जातं, त्यांना अजिबात हौस नाहीये। मी तुम्हाला एकच उदाहरण देतो, म्हणजे मला काय म्हणायचं ते तुम्हाला लक्षात येईल। प्लीज सर। की 20 वर्षापूर्वी दिल्लीला जेव्हा प्रचंड पोल्युशन झालं आणि लहान मुलांना श्वास घेता येत नाही, शाळेतल्या केजीतल्या मुलांना, अशी अर्ज दाखल करण्यात आला, तेव्हा सुप्रीम कोर्टाने दिल्लीमधले 67 कोळशावर चालणारे कारखाने एका रात्रीत बंद केले। आता उदाहरणार्थ हे दिल्लीच्या पोल्युशन बोर्डाने वास्तविक करायला पाहिजे होतं, परंतु त्यांनी ते केलं नाही, म्हणजे कार्यकारी संस्थेने ते केलं नाही, म्हणून न्यायव्यवस्थेला त्याच्यामध्ये भाग घ्यावा लागतो। याला आम्ही ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम म्हणतो। आणि हे सुप्रीम कोर्टाला, हायकोर्टाला अनेक वेळा करावं लागतं। त्यामुळे हे दुर्भाग्य आहे की आपल्या देशात ते राजकीय पक्ष आणि कार्यकारी मंडळ हे कमी पडतं आणि म्हणून सुप्रीम कोर्टाला हे करावं लागतं। तसा अधिकार राज्यघटनेने निश्चित दिलेला आहे सुप्रीम कोर्टाला। पण यानंतर सुप्रीम कोर्ट नेमकी काय भूमिका बजावू शकतं? म्हणजे केंद्र सरकारला याच्याबद्दलचे काही निर्देश देऊ शकतं? ते आदेश देऊ शकतील, पण आता त्याच्यावर मी कसं काय बोलू, मला निश्चित माहित नाही आहेत सगळ्या गोष्टी, परंतु डायरेक्शन राईट टू लाईफ खाली येतं बरं का। हे सगळं जे आहे ना, ते फंडामेंटल राईट जो आहे, राईट टू लाईफ, त्याच्या खाली जर का अर्ज झाला तर नागरिकांचे मूलभूत अधिकारांचं रक्षण करण्याचं काम हे सुप्रीम कोर्टाचं आहे। आणि त्यामुळे राईट टू लाईफ हा फंडामेंटल राईट आहे, त्याच्या रक्षणार्थ सुप्रीम कोर्टाला डायरेक्टिव्ह देता येतात। सर, हे झालं सुप्रीम कोर्टाबद्दल। इकडे आपल्या राज्यात सुद्धा रेमडेसिवीरच्या मुद्द्यावरून राज्य सरकारला आज इथल्या हायकोर्टानं चांगलंच फैलावर घेतलेला आहे। त्यांनी अत्यंत कडक शब्दामध्ये सुनावलेला आहे। हायकोर्ट सुद्धा अशा प्रकारची दखल घेऊ शकतं? हो, जे अधिकार सुप्रीम कोर्टाला आहेत, म्हणजे सुप्रीम कोर्टाला 32 कलमाखाली आहेत आणि राज्य याला 226 कलमाखाली आहेत, तेच अधिकार आहेत हायकोर्टाला सुद्धा। कारण ही राईट टू लाईफ खाली येणार ना परत, की राईट टू लाईफ खाली नागरिकांच्या जीविताचं रक्षण करणं, त्याच्यासाठी डायरेक्टिव्ह देता येतात। तसं दिलं असेल आणि त्यातून अपील केलं तर ते सुप्रीम कोर्टाकडे जाईल, मग सुप्रीम कोर्ट सर्व हायकोर्टांकरता एखादा निर्णय घेऊ शकेल आणि सुप्रीम कोर्टाने एखादा निर्णय घेतला तर तो सर्व हायकोर्टांवर 141 कलमाखाली बंधनकारक असतो। पण हायकोर्टानं याच्या आधी आदेश देऊन सुद्धा त्याची अंमलबजावणी झाली नाही, म्हणून हायकोर्टानं आज तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे। नागपूरला 10,000 रेमडेसिवीर देण्यात यावेत असे आदेश त्यांचे होते, पण जर अशा प्रकारे त्या आदेशाची अंमलबजावणी झाली नाही तर हायकोर्ट त्याच्याबद्दल काय भूमिका घेऊ शकतं? नाही, ही अत्यंत क्रायसिसची सिच्युएशन आहे तुम्ही जे सांगता ते, की हायकोर्ट सांगतं ते एक्झिक्युटिव्ह जर का ऐकत नसेल तर ह्या एक तऱ्हेचा घटनात्मक पेचप्रसंग निर्माण होईल यातून। आणि त्यामुळे अशा तऱ्हेची भूमिका कार्यकारी मंडळांनी म्हणजे मंत्रिमंडळांनी घेऊ नये असं मला घटनेचा शिक्षक म्हणून वाटतं। पण देशभरात अशा प्रकारच्या वेगवेगळ्या हायकोर्टामध्ये याचिका दाखल होत होत्या, काही ठिकाणी सुमोटो सुद्धा दाखल होत होतं, या सगळ्या आता एकत्रितपणे सुप्रीम कोर्टात त्याची सुनावणी होईल या निर्णयानंतर आजच्या? असं होऊ शकतं, असं खूपदा झालेलं आहे की जेव्हा विविध हायकोर्टांमध्ये एखादा खटला एकाच विषयावर चालू असतो त्यावेळी सुप्रीम कोर्ट सगळे आपल्याकडे मागवून घेऊन एकत्रितरित्या त्याचा विचार करू शकतं आणि तसं करणंच योग्य आहे, म्हणजे त्याच्यामध्ये युनिफॉर्मिटी राहते सर्व राज्यांमध्ये। ठीक आहे, धन्यवाद सर, तुम्ही न्यूज 18 लोकमतला ही सगळी सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। खरं तर कायदेशीर याच्यातल्या बाबी नेमक्या काय आहेत हे उल्हास बापट सरांनी खूप
सोप्या शब्दामध्ये सांगितलेलं आहे। सुप्रीम कोर्टानं आज देशातल्या संपूर्ण कोरोनाच्या परिस्थितीचं जे आकलन आहे त्याच्याबद्दलची सगळी माहिती मागवलेली आहे। नोटीस बजावली आहे केंद्र सरकारला। एका बाजूला लसीकरण आहे, दुसऱ्या बाजूला लॉकडाऊनची परिस्थिती अनेक राज्यांमध्ये आहे। तर या सगळ्या दरम्यान रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजनचा तुटवडा, या सगळ्या प्रश्नावर आता सुप्रीम कोर्टात उद्या सुनावणी होणार आहे। यानंतरची बातमी आहे ऑक्सिजनच्या तुटवड्यासंदर्भातली। ऑक्सिजन तुटवड्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गंभीर दखल घेतलेली आहे। त्यांनी उच्चस्तरीय बैठक सुद्धा बोलवली आहे। ऑक्सिजनचा त्वरित आणि सुरळीत पुरवठा करा असे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिलेले आहेत। कुठल्याही राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होता कामा नये याच्यासाठी त्यांनी बजावलेला आहे। देशभरात जी सध्या कोरोनाची परिस्थिती निर्माण झालेली आहे या सगळ्या परिस्थितीत महाराष्ट्रातली परिस्थिती ही सर्वाधिक चिंताजनक आहे। महाराष्ट्रातला कोरोनाचा जो फैलाव आहे त्यानंतर निर्माण झालेला ऑक्सिजनचा आणि रेमडेसिवीरचा तुटवडा या पार्श्वभूमीवर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑक्सिजनच्या संदर्भातला पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी बैठक घेऊन आदेश दिलेत। तुषार सेटे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। तुषार, काय म्हणालेत पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं ऑक्सिजनच्या तुटवड्याबद्दल? विलास, खूप गंभीर प्रश्न निर्माण झालाय, कारण की गेल्या काही दिवसांपासून ऑक्सिजनचा जो तुटवडा निर्माण झालाय तो प्रचंड गंभीर आहे। एक वेळ औषध उशिरा मिळालं तरी पेशंट जगू शकतो, मात्र ऑक्सिजन मिळाला नाही तर त्यांचा मृत्यू होतो। आणि पंतप्रधानांनी याच बद्दल एक बैठक घेतलेली आहे, चिंता व्यक्त केलेली आहे। एक हाय लेवल मीटिंग त्यांनी आता घेतलेली आहे। त्याच्यामध्ये अधिकाऱ्यांना देशातल्या सगळ्या राज्यांमध्ये ऑक्सिजन सप्लाय करण्याचे आदेश दिलेले आहेत। मुळातच हे ऑक्सिजन तयार करणं आणि ते सप्लाय करणं या संदर्भात ही बैठक होती। आणि मुख्य म्हणजे ऑक्सिजन पुरवठा सुरळीत होतानाच तो तात्काळ कसा होईल याच्यावरती सुद्धा त्यांनी लक्ष देण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिलेले आहेत। त्यासोबतच त्यांनी अधिकाऱ्यांना हे सुद्धा सांगितलेलं आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोघांनी एकमेकांशी कोऑर्डिनेशन करणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्याची जबाबदारी ही त्यांनी स्थानिक प्रशासनावरतीच दिलेली आहे। त्याचबरोबर पंतप्रधानांनी ऑक्सिजनचे उत्पादन करणारे या नेत्यांशी, या अधिकाऱ्यांशी सुद्धा चर्चा केलेली आहे। तिथल्या कंपनीच्या पदाधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा केलेली आहे आणि कमीत कमी वेळात जास्तीत जास्त ऑक्सिजन कसा उत्पादित करता येईल आणि नुसतं उत्पादित करून नाही तर तो संबंधित राज्यांपर्यंत आणि थेट रुग्णांपर्यंत कसा पोहोचवता येईल याकडेही लक्ष देण्याच्या सूचना केलेल्या आहेत। धन्यवाद तुषार, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एका राज्यातून दुसऱ्या राज्यात मेडिकल ऑक्सिजन आणण्यास कुठलंही बंधन नसेल त्याबद्दलचे आदेश आता केंद्रीय गृह मंत्रालयाने स्पष्टपणे दिलेत। मेडिकल ऑक्सिजनची वाहतूक करणाऱ्या वाहनांना आंतरराज्य वाहतूक करताना कोणताही निर्बंधाशिवाय ही वाहतूक करता येणार आहे। ऑक्सिजनची वाहतूक त्यामुळे सुरळीत होऊ शकते। देशातील अनेक राज्यांमध्ये सध्या ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा जाणवतोय। अपुऱ्या ऑक्सिजनमुळे अनेक ठिकाणी रुग्णांना आपले जीव गमवावे लागत आहेत। त्याचाच ऑक्सिजन वाहतुकीमुळे उशीर होऊन आणखी मोठी अडचण निर्माण होऊ नये यासाठी हा महत्त्वाचा निर्णय केंद्रीय गृह मंत्रालयाने घेतलाय। दरम्यान ऑक्सिजनच्या पुरवठ्यासाठी वेळ पडल्यास आम्ही केंद्राच्या हातापाया पडायला सुद्धा तयार आहोत असं वक्तव्य राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलंय। ऑक्सिजनचा तुटवडा आहे हे खरं आहे, पण ऑक्सिजनचा कोटा ठरवणं हे केंद्र सरकारनं स्वतःकडे घेतलंय। त्यामुळे केंद्र सरकारनं ऑक्सिजनचा पुरवठा त्वरित करावा असं टोपेंनी म्हटलेलं आहे। राज्यातल्या कोरोनाबाधित रुग्णांना सध्या मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची गरज भासतीये आणि जेवढी गरज आहे तेवढा पुरवठा होत नाहीये। त्यामुळे हा तुटवडा अनेक ठिकाणी रुग्णांच्या जीवावर बेततोय। परिस्थिती ही अत्यंत नाजूक आहे आणि अशा सगळ्या काळामध्ये केंद्र सरकारनं याच्याबद्दलचा निर्णय घेऊन राज्याला अतिरिक्त ऑक्सिजन, जास्तीत जास्त ऑक्सिजन देण्यासाठी प्रयत्न करावा असं आर्जव राजेश टोपेंनी केलेलं आहे। राजेश टोपे नेमकं काय म्हणाले ऐकूया। राज्य सरकार सगळ्या पद्धतीनं अक्षरशः नम्रतेने विनंती करायला तयार आहे, पाय पडायला तयार आहे, सगळ्या गोष्टी करायला तयार आहे। कोणतीही गोष्ट महाराष्ट्राच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या जनतेसाठी कोणतीही गोष्ट करायला तयार आहे। प्रश्न एवढंच आहे की ऑक्सिजन उपलब्धताचा कोटा वाटप हा पुन्हा केंद्र शासनाकडे आहे आणि तो त्यांनी अधिकाधिक वाटावा आणि आपल्या हिश्श्याला अधिकाधिक द्यावा आणि सेफ जे काही
तुमचा ट्रान्सपोर्ट आहे तो त्यांनी ग्रीन कॉरिडॉर करून, अक्षरशः ग्रीन कॉरिडॉर करून त्या राज्यांमधून महाराष्ट्रामध्ये उपलब्ध करून द्यावा अशी नम्रतेची विनंती पुन्हा केंद्र सरकारला आहे आणि आम्ही त्या बाबतीतलं वेळोवेळी आम्ही निश्चित प्रकारे त्यांना कळवत आहोत. ट्रेन निश्चित प्रकारे येत आहे, त्याच्यात बरेचसे ऑक्सिजनचे टँकर्स लोड करून त्यावर या सगळ्या गोष्टी होत आहेत. पण प्रश्न एवढाच आहे की या सगळ्या गोष्टीमध्ये अडचणी असतात, त्या अडचणी पार करत ती ट्रेन निश्चित प्रकारे येते. एवढंच मी विशाखापट्टणमच्या संदर्भात सांगेन. 2-3 मार्ग आहेत. मी पुन्हा सांगेल ऑक्सिजनसाठी की बाहेर राज्यातून आपल्याला जो कोटा आहे तो वाढवून घेणे, लिक्विड ऑक्सिजनचा तो एक मार्ग. दुसरं आपल्याजवळ जे ऑक्सिजन निर्माण होतं त्याचा मार्ग, ऑक्सिजन जनरेटर्स तिसरा मार्ग, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर चौथा मार्ग आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या वतीनं जवळजवळ 50,000 मेट्रिक टनचं इम्पोर्ट करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे तो पटकन जर झाला आणि त्यातून जर मोठा कोटा आपल्याला एक कोस्टल राज्य म्हणून जर आपल्याला मिळालं तर निश्चित प्रकारे त्यातून सुद्धा एक चांगल्या पद्धतीचा आधार आपल्याला मिळू शकेल. दरम्यान काही झालं की केंद्र सरकारवर खापर फोडायचं हा राज्य सरकारचा नित्याचा उद्योग बनलाय, अशा शब्दात राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राजेश टोपेंना लगावत समाचार घेतलाय. केंद्रानं 1,500 मेट्रिक टन ऑक्सिजन देण्याचं त्या ठिकाणी घोषित केलं. आता तो ऑक्सिजन आणण्याची जबाबदारी कोणाची आहे? तो ऑक्सिजन आणण्यासाठी साधे 32 टँकर अवेलेबल आम्ही करू शकत नाही. विमानानं ऑक्सिजन आणावा अशा प्रकारची मागणी करत असताना आता ऑक्सिजन उपलब्ध झाला आहे तर का स्पेशल विमान आपण त्या ठिकाणी करत नाहीत वाहतुकीची? का आता या अडचणीच्या काळामध्ये आपण खर्चाचा विचार न करता, कारण शेवटी खर्च काय कोण खिशातून देणार आहे का? जनतेवरच लादणार आहे, जनतेकडूनच जाणार आहे आणि मग जनतेचा जीव वाचणार असेल तर असं आम्ही करणार नाही. आणि सूट सकाळी उठलं की केंद्राशिवाय असा एकही दिवस नाही की केंद्रावर काय बोललं नाही. या सगळ्या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय, पण ब्रेकवर जाण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण. कोरोनाचं हे संकट आपल्याला थोपवायचं असेल तर सरकारनं घालून दिलेल्या सगळ्या नियमांचं काटेकोर पालन नक्की करा. घरी राहा, सुरक्षित राहा आणि बाहेर जेव्हा पडाल, घरातही असाल तेव्हा हा मास्क वापरणं अत्यंत गरजेचं आहे. एक छोटासा ब्रेक, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आणि यानंतर राज्यासाठी एक अत्यंत पॉझिटिव्ह बातमी ऑक्सिजनच्या पुरवठ्यासंदर्भातली आहे. ऑक्सिजन एक्सप्रेस आता राज्याच्या दिशेने प्रवास करायला सुरुवात केलेला आहे. ऑक्सिजन एक्सप्रेसची एक्सक्लुझिव्ह दृश्य न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेली आहे. राज्यातला ऑक्सिजनचा तुटवडा भरून काढण्यासाठी रेल्वेनं एक महत्त्वाचा निर्णय घेतला. ऑक्सिजन एक्सप्रेस दिलेली आणि या ऑक्सिजन एक्सप्रेस जी आहे ती नवी मुंबईतल्या कळंबोलीतून निघाली. त्यानंतर ती विशाखापट्टणमला पोहोचली. रिफिल केले सगळे टँकर आणि ते टँकर घेऊन आता ही ऑक्सिजन एक्सप्रेस हजारो कोरोना बाधितांना जीवदान देणारी, त्यांच्यासाठी संजीवनी ठरणारी ही ऑक्सिजन एक्सप्रेस आता वाऱ्याच्या वेगानं महाराष्ट्राच्या दिशेने निघालेली आहे. जी अत्यंत पॉझिटिव्ह बातमी या संपूर्ण नकारात्मक काळात म्हणावी लागेल. ही एक्सक्लुझिव्ह दृश्य न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेली आहेत आपल्या ऑक्सिजन एक्सप्रेसची. देशभरातला जो सध्याचा तुटवडा आहे ऑक्सिजनचा, तो तुटवडा भरून काढण्यासाठी रेल्वेनं महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. रेल्वेच्या या निर्णयानुसार अनेक ऑक्सिजन एक्सप्रेस गाड्या त्यांनी सोडलेल्या आहेत आणि यातली महाराष्ट्रासाठीची ही ऑक्सिजन एक्सप्रेस नवी मुंबईतल्या कळंबोली इथल्या स्टेशनवरून ती सुटली आणि आता ऑक्सिजन भरलेला आहे विशाखापट्टणम इथून आणि तो ऑक्सिजन घेऊन ही ऑक्सिजन एक्सप्रेस महाराष्ट्राच्या दिशेने निघालेली आहे. ही दृश्य खरं तर अनेक लोकांसाठी, हजारो रुग्णांसाठी आणि त्यांच्या लाखो नातेवाईकांसाठी, महाराष्ट्रासाठी अत्यंत पॉझिटिव्ह अशी ही दृश्य म्हणावी लागतील. कारण आतुरतेनं वाट पाहणारे जे सगळे लोक आहेत ते या ऑक्सिजनची वाट पाहत आहेत. कारण ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा सध्या राज्यभरात जाणवतोय.
हा तुटवडा भरून काढण्यासाठी ही ऑक्सिजन एक्सप्रेस महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. आणि यानंतर मुंबईतून एक महत्त्वाची बातमी आहे. कोरोना रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळा बाजार सुरू आहे. तर काही ठिकाणी या इंजेक्शनच्या नावानं दुसरंच इंजेक्शन रुग्णांना किंवा त्याच्या नातेवाईकांना देत त्यांच्या फसवणूक करण्याचे प्रकार सुद्धा समोर येत आहेत. चेंबूरच्या टिळकनगरमध्ये एका महिलेनं ऑनलाईन रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत असल्याचं माहिती मिळाली आणि त्यानंतर हे इंजेक्शन मागवलं. 18,000 रुपये देऊन दुसरंच इंजेक्शन देण्यात आलं. यावर महिलेनं टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी वेगानं तपास करून 24 तासात आरोपी रुपेश गुप्ताला पालघरच्या वाळीव इथून बेड्या ठोकल्यात. आरोपींना दादर, घाटकोपर, अंधेरी, बोरिवली या ठिकाणी 7 जणांना 29 इंजेक्शन विकल्याचं समोर आलंय. याबद्दल वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील काळे यांनी माहिती दिलेली आहे. आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी त्यांच्याशी संवाद साधलाय. ऐकूयात हे रॅकेट नेमकं कसं काम करत होतं, किती जणांची फसवणूक केलेली आहे, लोकांच्या जीवाशी कसा खेळ खेळला जातोय 4 पैशासाठी, हे आपण बघूयात. पोलिसांनी काय माहिती दिली आहे. मुंबईत गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहेत. अनेकांना बेड्स मिळत नाही, ऑक्सिजन मिळत नाही, व्हेंटिलेटर्स मिळत नाही आणि याचाच फायदा काही सामाजिक कंटक घेताना पाहायला मिळत आहेत. ऑनलाईन रेमडेसिवीर इंजेक्शन देण्याच्या नावाखाली फसवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश टिळकनगर पोलिसांनी केलेला आहे. टिळकनगर पोलिसांनी ऑनलाईन रेमडेसिवीर इंजेक्शन देण्याच्या नावाखाली जे ट्रॅक्सॉल नावाचं इंजेक्शन आहे ते पॅक करून देत असल्याचं समोर आलं होतं. तशी तक्रार आली होती आणि त्यावरच टिळकनगर पोलिसांनी झपाट्यानं तपास करून यामध्ये एका जणाला अटक केलेली आहे आणि ही टोळी कशा प्रकारे काम करत होती, कशा प्रकारे लोकांना फसवत होती हे आपल्या सोबत आहे टिळकनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील काळे. आपण त्यांना विचारूया, सर कशा प्रकारची ही फसवणूक होत होती, काय सांगणार? कोरोनाग्रस्त जे पेशंट आहेत त्यांना रेमडेसिवीरचे इंजेक्शनची आवश्यकता असल्याने लोकांना रेमडेसिवीरची कुठे मिळेल, काय मिळेल याची खूप चिंता लागलेली असायची. आरोपी हा रुपेश गुप्ता त्याच्या मोबाईलवर व्हॉट्सअपच्यावर मेसेज पाठवून काही रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करून दिले जाईल त्याप्रमाणे ते व्हॉट्सअपच्या मेसेजप्रमाणे त्याच्या मोबाईलवर संपर्क करून लोक त्याकडून इंजेक्शनची डिमांड करायचे. त्याप्रमाणे फिर्यादी आमची ठक्कर त्यांनी त्याच्यावरती संपर्क करून रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी केली. त्याप्रमाणे त्यांनी प्रत्येक इंजेक्शनचे 3,000 रुपये याप्रमाणे 6 इंजेक्शनचे 18,000 रुपये गुगल पे करून घेतले आणि त्यांनी रेमडेसिवीर इंजेक्शन म्हणून ट्रॅक्सॉल एस हे इंजेक्शन आईस बॉक्समध्ये पार्सलने त्यांच्या घरी पाठवून दिलेले आहे. सदर इंजेक्शन त्यांची पाहणी केली असता त्याच्यामध्ये ट्रॅक्सॉल एक्स इंजेक्शनचे लेबल आणि कॅप काढून ते पूर्ण त्याच्यामध्ये जी पावडर आहे ती ट्रॅक्सॉल एसची पावडर आहे असं त्यात प्राथमिक दर्शन उघडकीस होत आहे. तरी अधिक चौकशी करून त्याला कोणी मदत केली, काय केलं, कोणाकडून खरेदी केलं याबाबत करून आम्ही त्याला अटक करीत आहोत. सर यामध्ये आतापर्यंत तपासामध्ये काही निष्पन्न झालंय का की किती लोकांना त्यांनी असं ऑनलाईन फसवलेलं आहे? आतापर्यंत तपासामध्ये आरोपींनी सांगितलं आहे का 29 गरजू लोकांना, पेशंटच्या नातेवाईकांना असे 29 जणांना त्यांनी रेमडेसिवीर इंजेक्शन म्हणून ट्रॅक्सॉल एस हे इंजेक्शनची लेबल वगैरे काढून त्याचे कॅप काढून ते त्यांनी पुरवठा केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तेव्हा जीव वाचवण्यासाठी एका बाजूला नातेवाईकांची, रुग्णांची धडपड सुरू असताना तिथं सुद्धा पैसे कमवणारे हे नतदृष्ट म्हणावे लागतील. यांच्यापासून सावध नक्की राहायला हवं. बातमी मनमाडमधली आहे. मनमाडमध्ये रुग्णांची गैरसोय दूर करण्यासाठी 30 बेडचं ऑक्सिजन कोविड सेंटर सुरू करण्यात आलंय. मात्र काल हे कोविड सेंटर सुरू झालं त्यानंतर लगेच इथले बेड फुल झाले. यावरून लक्षात येतं की कोरोनाचा वेग इथला किती आहे आणि मनमाडमध्ये सध्या कोरोनाची परिस्थिती नेमकी काय आहे जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधींकडून. मनमाडसह नांदगाव तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अनेकांना ऑक्सिजनची गरज भासत असताना त्यांना बेड मिळत नव्हते. अखेर मनमाडच्या रेल्वे हॉस्पिटलमध्ये DCHC सेंटर हा सुरू करण्यात आलेला आहे. काल या DCHC सेंटरचं उद्घाटन झालं. आज इथे काय परिस्थिती आहे माझ्यासोबत बोलण्यासाठी या DCHC सेंटरचे प्रमुख डॉक्टर गोरे त्यांच्याकडून जाणून घेऊया का आज या DCHC सेंटरची काय परिस्थिती आहे. सर काय म्हणा? कालच आपलं मनमाड DCHC सेंटरचं उद्घाटन झालेलं आहे आणि म्हणजे कालच्या कालच जवळपास सगळे बेड फुल झालेले आहेत. म्हणजे जवळपास
बऱ्याच पेशंटला आम्हाला बेड नसल्या कारणानं माघारी पाठवावं लागण्यात आलेलं आहे आणि आपण अधिक बेड तयार करण्याची आणखीन आपली योजना आहे त्याच्यामध्ये वरच्या लेवलला तसं आपण कळवलेलं देखील आहे. नागरिकांना एकच आव्हान आहे की नागरिकांनी अर्ली सिम्पटम्स आले तेव्हा पटकन डायग्नोज करून घेऊन पटकन ट्रीटमेंट चालू करावी, कारण बरेचसे पेशंट हे खूप लो सॅच्युरेशनचे आपल्याकडे येत आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्या जीवाला धोका होण्याची देखील दाट शक्यता आहे. त्याच्यामध्ये नागरिकांना एक विनंती आहे त्याची. एका दिवसात हा DCHC सेंटर हाऊसफुल झालेला आहे. याच्यामुळे हे सिद्ध होतं आहे की रुग्णसंख्या किती झपाट्याने वाढत आहे. अभिषेक, न्यूज 18 लोकमत, मनमाड. यानंतर वाशिममधून एक महत्त्वाची बातमी येते. वाशिममध्ये पालकमंत्री शोधा आणि 1 रुपये मिळवा अशा प्रकारचं आंदोलन सध्या केलं जात आहे. पालकमंत्री शोधणाऱ्याला 1 रुपये बक्षीस दिलं जाईल असं सांगण्यात आलंय. पालकमंत्री शंभूराज देसाई हे शोधून सुद्धा सापडत नाहीयेत. त्यामुळे स्वाभिमानीच्या दामू अण्णा यांनी तक्रार दाखल केलेली आहे. पालकमंत्री हरवल्याची पोलिसात तक्रार दिलेली आहे. कोरोनाचं प्रचंड मोठं संकट आहे, पण राज्याचे जे मंत्री आहेत, राज्याचे गृहराज्यमंत्री आणि वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री, ते मात्र या संपूर्ण संकटाच्या काळात कुठेही दिसत नाहीयेत. हे पालकमंत्री कुठे जाऊन बसलेत हा सवाल तिथल्या नागरिकांना पडलेला आहे आणि त्याचमुळे आज ते हरवलेत अशा प्रकारची पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. वाशिमचे पालकमंत्री आहेत शंभूराज देसाई यांना शोधून आणणाऱ्याला 1 रुपयाचं इनाम जाहीर करण्यात आलंय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ प्रमुख दामोअण्णा इंगोले यांनी पोलिसात ही तक्रार दिलेली आहे. शोध सुरू केलेला आहे की या जिल्ह्याचे पालकमंत्री ज्यांच्यावर पालकत्व आहे, या संपूर्ण जिल्ह्याचं कोरोनाचं प्रचंड मोठं संकट वाशिम जिल्ह्यावर आहे, रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत आणि अशा वेळी ज्यांनी प्रशासन आपल्या हाती घेऊन या संपूर्ण संकटाच्या काळात दिलासा देणं गरजेचं होतं, महत्त्वाचे निर्णय घेणं गरजेचं होतं, पण राज्याचे पालकमंत्री मात्र गायब आहेत. जेव्हापासून कोरोनाचं हे संकट आलेलं आहे तेव्हापासून ते जिल्ह्यात ना फिरकले ना त्यांनी कुठला निर्णय घेतला. याच्याबद्दल असे अनेक आरोप करत आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं थेट पालकमंत्री हरवल्याची तक्रार दाखल केली आहे की एवढ्यावरच नाही तर त्यांनी इनाम सुद्धा जाहीर केलंय. या पालकमंत्र्यांना कुणीतरी शोधून आणा आणि जो शोधून आणेल त्यांना 1 रुपयाचं इनाम त्यांनी जाहीर केलंय. खरं तर ही अस्वस्थता आहे, हतबलता आहे सर्वसामान्यांची, कारण या संकटाच्या काळात सुद्धा ज्यांच्याकडून मदतीची अपेक्षा असते, ज्यांनी निर्णय घेणं अपेक्षित असतं, अशा सरकारी यंत्रणेला कुठंतरी कामाला लावणं ज्या राजकीय नेत्यांकडून अपेक्षित असतं, पालकमंत्र्यांची ही मोठी जबाबदारी असते जिल्ह्यातल्या संपूर्ण प्रशासनाला कामाला लावण्याची. पण पालकमंत्री जर गायब असतील तर मग जिल्हावासियांनी बघायचं कोणाकडे, हा त्यांचा खरा सवाल आहे. आणि त्याचमुळे या हतबलतेपोटी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं हे अनोखं आंदोलन केलेलं आहे. एक प्रकारे आरसा दाखवण्याचं काम केलेलं आहे. शंभूराज देसाई राज्याचे गृहराज्यमंत्री आहेत, पण राज्याच्या या गृहराज्यमंत्र्यांना आपल्या जिल्ह्यामध्ये जिथं ते पालकमंत्री आहेत वाशिम जिल्ह्याचे, तिथं जायला वेळ नाहीये. गेल्या कित्येक दिवसापासून ते साधं फिरकले सुद्धा नाहीयेत आणि त्यामुळेच वाशिमकरांची प्रचंड नाराजी त्यांच्याबद्दलची दिसते. वाशिम जिल्ह्यामध्ये कोरोनाचा हाहाकार माजलाय. शेकडो लोक दगावलेले आहेत. कोरोनाची परिस्थिती अतिशय गंभीर झालेली आहे. ना या जिल्ह्यामध्ये इंजेक्शन भेटतात रेमडेसिवीर, ना ऑक्सिजन आहे, ना बेड येतं. तरी सुद्धा आमचे पालकमंत्री येऊन बघायला तयार नाहीत. म्हणून आम्ही आज पालकमंत्री हरवलेत आणि पालकमंत्री जर कोणी आम्हाला आणून दिले तर 1 रुपया इनाम ठेवलेला आहे. तशी आम्ही कंप्लेंट ही पोलीस स्टेशनला सुद्धा दिलेली आहे. तेव्हा आता किमान पालकमंत्री स्वतः तरी तिथं जातात का आणि आपली आहे ती टिकवतात का हे बघणं महत्त्वाचं आहे. एक छोटासा ब्रेक, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. नंदुरबारकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. नंदुरबार जिल्ह्यातल्या कोरोना बाधितांच्या विलगीकरणासाठी केंद्र सरकारनं विशेष रेल्वे पाठवली आहे. या रेल्वे विलगीकरण कक्षात कोरोना बाधितांच्या उपचारासाठी सर्व सोयी सुविधांची काळजी घेण्यात आली असून या रेल्वेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश पवार यांनी. गेल्या 10-15 दिवसांपूर्वी नंदुरबारमध्ये खऱ्या अर्थानं बेडची समस्या निर्माण झाल्यानंतर केंद्रीय रेल्वे मंत्रालय आणि आरोग्य मंत्रालयाने नंदुरबारसाठी खऱ्या अर्थानं आयसोलेशन ट्रेन कोच पाठवली होती आणि यामध्ये आता पूर्ण व्यवस्था करण्यात आलेली आहे प्रशासनाकडनं. जे काही माइल्ड सिम्पटम्सचे रुग्ण आहेत, कोविड रुग्ण आहेत, त्यांना या ठिकाणी आयसोलेट केले जात आहे.
आजच्या मितीला ह्या आयसोलेशन ट्रेनमध्ये जवळपास 32 रुग्ण हे उपचारासाठी दाखल असून जवळपास 3 शिफ्टमधले जे डॉक्टर आहेत त्यांच्याकडून यांच्यावरती देखरेख ठेवल्या जाते. खास नोडल ऑफिसर यासाठी देखरेखीसाठी नियुक्त करण्यात आले. त्याचबरोबर रेल्वेचे आणि जिल्हा परिषदेच्या तसंच आदिवासी विकास विभागाचे काही कर्मचारी या ठिकाणी विविध कारणांसाठी रुग्णांच्या सेवेसाठी या ठिकाणी नियुक्त करण्यात आलेले. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे खरं तर हा एप्रिल आणि मे महिन्याचा उकाडा आहे आणि रुग्णांना कोरोनाबाधित रुग्णांना खऱ्या अर्थानं हा उकाड्याचा त्रास होऊ नये या अर्थानं रेल्वेने पहिल्यांदाच या ठिकाणी अशा पद्धतीने कूलरची व्यवस्था केलेली आहे. प्रत्येक कोचपाशी जवळपास 4 ते 5 कूलर हे आत थंडाव्यासाठी लावण्यात आलेले आहे. आणि ह्याहून अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे आपण बघू शकतात की अशा पद्धतीने संपूर्ण ट्रेनला हे वरतून गोणपटाने झाकण्यात आलेलं आहे आणि ह्या गोणपटांना दिवसभरातून रेल्वे विभागाकडून 3 वेळा पाण्याने भिजवून थंड ठेवलं जातं जेणेकरून आत जो आहे तो थंडावा मेंटेन व्हावा. या दोन्ही पद्धतीतून जवळपास 10 डिग्री सेल्सिअसने आतलं जे तापमान आहे कोचच्या आतलं ते कमी राहतं बाहेरच्या पेक्षा आणि त्याचा दिलासा हा खऱ्या अर्थानं कोविड रुग्णांना मिळतोय. या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.